नमस्कार, मी यामिनी सुनील महामुंडकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. जुनाट मानसिक आणि शारीरिक आजार, शैक्षणिक समस्या, बौद्धिक विकास इत्यादींसाठी हिप्नोसिस उपचार एक वरदान या विषयावर आपण मार्गदर्शन करणार आहोत. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक राजवर्धन लोंढे सर. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे. सर, आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रेक्षक हो, राजवर्धन सर हे अनुभवी संमोहन उपचार तज्ञ आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन संस्थेचे ते संस्थापक आहेत आणि तसंच अनेक लोकांना हिप्नोसिस म्हणजेच संमोहन उपचाराबाबत अधिक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी त्यांनी संमोहन उपचार एक नैसर्गिक वरदान या पुस्तकाचं लेखन केलंय. चला तर मग हिप्नोसिस म्हणजेच संमोहनाचे समज आणि गैरसमज जाणून घेऊयात राजवर्धन लोंढे यांच्याकडून. सर, पहिला महत्त्वाचा प्रश्न की हिप्नोसिस कोणकोणत्या बाबींसाठी उपयोगी ठरतं यावर काय मार्गदर्शन कराल? संमोहनाचा उपयोग गोळ्या औषधाने बऱ्या न होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांसाठी अत्यंत लाभदायक, विविध लैंगिक समस्यांसाठी, परिपूर्ण व्यसनमुक्तीसाठी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करून त्यांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मुलांच्या स्वभावातील दोष दूर करण्यासाठी, कला, क्रीडा, वक्तृत्व इत्यादी क्षेत्रामध्ये आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतांचा पुरेपूर वापर करून जीवनामध्ये उंच भरारी घेण्यासाठी अशा विविध बाबींसाठी आजकाल संमोहनाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या संदर्भात वैद्यकीय आधार, रिझल्ट व लोकांचे फीडबॅक आपण पुढे पाहणारच आहोत. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हिप्नोसिस बाबत समाजामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हिप्नोसिसला शास्त्रीय व कायदेशीर काही आधार आहे का? हो, नक्कीच. एक, भारत सरकारचा आदेश. संमोहनाची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संमोहनाचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना भारत सरकारने आदेश सोडले आहेत. दोन, जागतिक आरोग्य संघटनेने संमोहन उपचारास संपूर्ण जगभर कायदेशीर मान्यता दिली आहे. तीन, भारतातील मानसोपचार अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा समावेश केला गेला आहे. चार, दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 2007-08 सालापासून अभ्यासक्रमामध्ये संमोहनाचा वापर सुरू केला आहे. अशा पद्धतीने जागतिक स्तरावरील तज्ज्ञांच्या मते संमोहन ही आज एक काळाची गरज आहे. सर, दिवसेंदिवस मानसिक आरोग्य हा एक गंभीर आजार झालेला आहे. अनेक प्रकरणं बघायला मिळतात आणि सगळ्या वयोगटातील तरुण अवस्थेतील लोक असतील किंवा वयस्कर लोक असतील किंवा लहान मुलं, सगळ्यांना मानसिक आजार हा कोणाला पाहायलाच मिळतो आपल्याला. तर मानसिक समस्यांसाठी हिप्नोसिस उपयोगी ठरतं का? हिप्नोसिसचे उपचार यावर काही आपल्याला मार्ग देऊ शकतात का? हो, नक्कीच. आमच्याकडे विविध ठिकाणी काउन्सिलिंग करणारे 5-5, 10-10 वर्षे गोळ्या औषधं खाणारे लोक येतात आणि विचारतात, सर, इतकी वर्ष झाली तरी मी या मानसिक समस्येमधून बाहेर का पडत नाही. महत्त्वाची बाब अशी की शास्त्रीय दृष्टिकोनातून आपली दोन मने पडतात. एक बाह्यमन तर दुसरं अंतर्मन. जीवनातील संघर्षाचा, त्रासदायक घटनांचा, भयावह प्रसंगाचा, आघाताचा, अपघाताचा, विरहाचा व्यक्तीच्या मनावरती खोलवर परिणाम होत असतो. अर्थातच त्या व्यक्तीच्या अंतर्मनावरती परिणाम होत असतो. एखाद्या व्यक्तीला मानसिक समस्या निर्माण झाली म्हणजेच त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये बिघाड निर्माण झालेला असतो, असंतुलन निर्माण झालेलं असतं. अशा परिस्थितीत आपण उपाय म्हणून जे काही काउन्सिलिंग करतो ती व्यक्तीच्या बाह्यमनाला होते, अंतर्मनाला नाही. आपण उपाय म्हणून जो काही औषधोपचार करतो तो व्यक्तीच्या शरीरावरती तात्पुरता परिणाम करतो, अंतर्मनावरती नाही. त्यामुळे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. कारण समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि उपचार, काउन्सिलिंग बाह्यमनाला चालू असते. समस्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते आणि औषधोपचार व्यक्तीच्या शरीरावरती चालू असतो. समस्या व्यक्तीच्या अंतर्मनात आहे तर उपचारसुद्धा अंतर्मनावरच करावा लागेल, तेव्हाच आपण त्यामधून अपेक्षित रिझल्ट मिळवू शकतो. अंतर्मनावरती उपचार करण्यासाठी संमोहन हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. तसंच काही इमर्जन्सी कंडिशनमध्ये, क्रिटिकल कंडिशनमध्ये प्रथमतः आम्ही रुग्णाला मेडिसिनचा आधार घेण्याचा नक्कीच सल्ला देतो आणि तदनंतरच हिप्नोथेरपी चालू करतो.
आता मी जे या ठिकाणी विवेचन केलं आहे अगदी तेच रिसर्चमध्ये सुद्धा आढळून आलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अमेरिकन हेल्थ मॅगझिनने 2007 साली एक रिसर्च केला, ज्यामध्ये मानसिक परिणामांसाठी कोणती उपचार पद्धती प्रभावीपणे काम करते यावर संशोधन करण्यात आलं. यामध्ये त्यांनी 3 उपचार पद्धतींचा समावेश केला. 1 सायकोअनालिसिस, 2 बिहेवियर थेरपी आणि 3 हिप्नोथेरपी अर्थात संमोहन उपचार. या संशोधनामध्ये त्यांना असं आढळलं की सायकोअनालिसिसद्वारे तब्बल 600 सेशन घेतल्यानंतर त्यांना रिकव्हरी फक्त 38 अर्थात 38% आढळली. परंतु संमोहन उपचाराने फक्त 6 सेशन घेतल्यानंतर त्यांना रिकव्हरी 93 अर्थात 93% आढळली. अशा प्रकारे या संशोधनामध्ये स्पष्ट झालं की मानसिक समस्यांसाठी इतर उपचार पद्धतींपेक्षा संमोहन उपचार हे 100 पटीने अधिक प्रभावीपणे काम करतं. राजवर्धन सर, तुम्ही आत्तापर्यंत हिप्नोसिसच्या अनेक केसेस हाताळल्या आहेत, अनेक मानसिक रुग्णांना यातून बरं केलेलं आहेत. असेच काही मानसिक रुग्ण आहेत जे पूर्णपणे बरे झालेले आहेत तुमच्या उपचारामुळे, त्यांची आपण प्रतिक्रिया ऐकूयात. मला झोप लागत नव्हती आणि ताणतणाव, डिप्रेशन. मानसोपचार तज्ञाकडे गोळ्या खाल्ल्या 1 वर्ष. हे त्रास 5-6 वर्षापासून होत होता मला. दारूचं व्यसन बी होतं. असंच तुमचं आयुष हेल्थ केअरच कळलं मला. तातडीनं जॉईन केलं. पण मला महिना 2 महिने झोप लागत नव्हती. उपचार केल्यानंतर 2-3 दिवसापासून लागायला लागली झोप. माझ्यात शारीरिक बी बदल झाले आणि मानसिक बी बदल झाले. मानसिक काय काय बदल झाले? डोक्यावरचा ताण तणाव अजिबात येत नाही कसला. एखादा संकट आला तर त्याच्यावर कशी मात करायची ती ऊर्जा मिळते शरीरात, मेंदूत, मनात. झोप नाही लागली की मानसिक ताणतणाव वाढायचा, चिडचिडपणा व्हायचा. बारक्या पोरांना घरात कारवा करायला लागली तर खवळणार, राग येणार, चिडचिडपणा लय भरपूर व्हायचं. ते सगळं बंद झालं? सगळं पूर्ण बंद झालं. नक्कीच. सर, तुम्ही आता म्हणालात की मानसिक समस्यांसाठी हिप्नोसिस एक सर्वश्रुत आहेच, त्याचा परिणाम 100% येतो. पण जर शारीरिक आजार कोणाला झाले असतील तर त्याचा फरक पडतो का आपण हिप्नोसिसची उपचार पद्धती त्याच्यावर केल्याच्या नंतर? यामध्ये महत्त्वाची बाब अशी की ज्या आजारांना आपण शारीरिक आजार म्हणतो, मुळात ते आजार शारीरिकच नाहीत असं तज्ज्ञांच्या लक्षात आलं. या आजारांच्या मूळ कारणांचा शोध घेतल्यानंतर या आजारांना मानसिक कारणच जबाबदार असतात असं त्यांना आढळलं. शरीरात कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं? रक्तात स्टेरॉइड, मेंदूत कॉर्टिसॉल, शरीरात ॲड्रेनालिन कशामुळे वाढतं? तर ताणांमुळे. व्यक्तीने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही तरीसुद्धा त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्याचं ताणामुळे संशोधनामध्ये आढळून आलं आहे. आणि ताणांचं हे दुष्टचक्र व्यक्तीच्या जीवनामध्ये वर्षानुवर्ष चालू असतं. असे मानसिक कारणांमुळे निर्माण झालेल्या शारीरिक आजारांना औषध गोळ्यांचा फारसा फायदा होत नाही. अज्ञानापोटी व्यक्ती ही प्याती, ती प्याती, हा डॉक्टर, तो डॉक्टर वर्षानुवर्ष रिपोर्टच्या गट्टे घेऊन फिरत राहतो. तरीही अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. का? कारण या आजारांची मूळ कारणं मानसिक असतात, परंतु उपचार वर्षानुवर्ष फक्त शरीरावरती चालू असतो. अशा परिस्थितीमध्ये अशा आजारांसाठी औषधांसोबत संमोहन उपचार घेतल्यास चमत्कारिक परिणाम आम्हाला पाहायला मिळाले आहेत. आता आपण याची वैद्यकीय बाजू पाहूयात. वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री लिहितात, संमोहन उपचार पद्धतीमुळे हृदयविकार, दमा, डोकेदुखी, अर्धशी, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, जठरवर्ण, स्त्रियांच्या अंतस्रावाच्या समस्या, असात्म्य, लठ्ठपणा, स्नायूंचं दुखणं, पक्षघात, अम्लपित्त, मलबद्धता इत्यादी मनोकायिक आजार समोनाने बरे होऊ शकतात. मनोकायिक आजार म्हणजेच मानसिक कारणांमुळे निर्माण झालेले शारीरिक आजार. आणखी एक मानसोपचार अभ्यासक्रम पुस्तकातील मनोकायिक आजारांचा हा तक्ता पहा. यातील तुम्ही सविस्तर यादी वाचू शकता. मी या ठिकाणी ठळक मुद्दे वर्णित करतो. 1 हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार, 2 अंतस्रावाचे आजार, 3 पोटाच्या आतड्यासंबंधी आजार, 4 हाडे व स्नायूसंबंधी आजार, 5 रोगप्रतिकारक संबंधी आजार, 6 श्वासासंबंधी आजार, 7 त्वचेचे आजार. या तक्त्यामधील जर तुम्ही आजारांची सविस्तर यादी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या शरीरातील 80%पेक्षाही जास्त शारीरिक आजार हे मानसिक कारणामुळे निर्माण होतात. आणि अशा आजारांसाठी औषधांसोबत समोनोपचार घेतल्यास असे आजार तात्काळ बरे होऊ लागतात. आजपर्यंत माझ्याकडे 25 वर्षात समोनामुळे शुगर नॉर्मल झाली,
जुनाट डोकेदुखी अपचनाच्या समस्या दूर झाल्या, सांधेदुखीने झोपून असणारी महिला चालू फिरू लागली. असे कितीतरी रिझल्ट तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आणि या शारीरिक आजारासंदर्भात जे जागतिक स्तरावर संशोधन झालं आहे त्याची डॉक्युमेंटरी तुम्ही माझ्या वेबसाईटला येऊन पाहू शकता. नक्कीच सर. तर प्रेक्षक हो, शारीरिक आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचा हिप्नोसिसच्या उपचार पद्धतीने त्यांना फरक आलेला आहे आणि राजवर्धन सरांनी त्यांची ही उपचार पद्धती केलेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या पण ऐकूयात. 20 वर्षापासून त्रास आहे मला बोटाचा, संधिवाताचा. 9 वर्ष झालं बोटाचा त्रास आहे. थायरॉइडचा त्रास होता बोटाचा. बरं. त्यासाठी तुम्ही कुठे कुठे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं? डॉक्टरांनी शेवटची स्टेपला सांगितलं, नाहीच म्हणलं याला उपचार होत नाही. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. मग लई फिरलो आम्ही, दवाखाना लई केले ते. बरं. मग एक दवाखाना नाही कुठला ठेवला. सोलापूर, बार्शी, पुणे. तुमच्या गोळ्या जरी खाल्ल्या तरी दुखणं बिकणं थांबत होतं? दुखतच होतं. गोळ्या जरी खाल्ल्या तरी दिवसातून एक वेळ का होईना पण मला रडावं लागायचं, इकडं दुखायचं. चांगलं ते गोळ्या खाऊन तास 2 तास होस्तर रडायचं, रडतच बसायचे, दुखतच राहायचं. दिवसभर बी दुखायचंच, पण सहन होत नव्हतं. 1 तास 2 तास तरी सहन होत नव्हतं, रडायचं सारखं. आपल्या उपचारानंतर तुमच्या जी बोटाच्या जखमा आहेत त्या किती दिवसात बऱ्या झाल्या? मला आम्हाला 15 दिवसातच फरक पडला. तेवढा फरक गेल्या 10 वर्षात कुठे पडला होता? नव्हताच तसा फरकच पडला नाही. 10 वर्षात कुठं एवढं दुखायचं थांबलं लगेच. तुमच्या गोळ्या आता पहिल्यापेक्षा किती कमी झाल्या? 4 गोळ्या कमी झाल्या त्या आता. 4 गोळ्या कमी आता झाल्या. 2 चालू आहे त्या फक्त. आलो तर चांगलाच फरक पडला. पण आम्हाला 15 दिवसापासून मला 9व्या दिवसापासून फरक चांगला वाटला. 15 दिवसात चांगलाच फरक वाटला. बोट दुखायची राहिली, जरा जेवण हे व्यवस्थित चाललं. हे उपचार अवश्य करावा. किती तर मी दमून आले, 20 वर्ष झालं मी सोसत होते, पण मला 15 दिवसात फरक पडला. हे लोकांना सांगते मी, हे आवर्जून करावं. एकंदरीत सर 9 वर्षांपासून ते एका शारीरिक आजाराने ग्रस्त होते आणि 15 दिवसांमध्ये त्यांना हा इफेक्ट आलेला आहे. त्यांचा व्हिडिओ त्यांच्या प्रतिक्रियेतूनच आम्हाला कळून येते की त्या किती आता आनंदी आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की लैंगिक समस्येसाठी हिप्नोसिस उपचार उपयोगी ठरू शकतं का? हो, नक्कीच. जागतिक आरोग्य संघटनेने हिप्नोसिस आर्टिकलमध्ये हे स्पष्टपणे नमूद केले आहे की नपुंसकत्व, लैंगिक समस्या, योनिस्मस, स्त्री समस्या इत्यादी बिघडलेल्या लैंगिक कार्यांवरती संमोहनोपचार यशस्वीपणे कार्य करते. डॉक्टर प्रकाश साठे आपल्या मनाची एक गुंफी या पुस्तकामध्ये लिहितात, ताणांमुळे प्रजनन क्षमता कमी होते, शुक्राणूंची संख्यासुद्धा कमी होते. तसेच व्यक्तीच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे वांझपणा, नपुंसकत्व, लैंगिक कमजोरी, शुक्राणूंची कमतरता इत्यादी लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु महत्त्वाची बाब अशी की व्यक्ती आनंदी असल्यावर, त्याच्याकडे पैसा आल्यावर, तो विजयी झाल्यावर व्यक्तीच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं आहे. अर्थातच व्यक्तीच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये वाढ करण्यासाठी व्यक्ती तणावमुक्त, आनंदी व सकारात्मक असणं गरजेचं आहे. आणि व्यक्तीला तणावमुक्त, आनंदी व सकारात्मक बनवण्यासाठी संमोहनोपचार अत्यंत प्रभावी शास्त्र आहे. त्यामुळेच तर अनेक वर्षानुवर्षे बरे न होणारे लैंगिक समस्या ह्या संमोहनाने तात्काळ बऱ्या होऊ लागतात. नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर, हिप्नोसिसची जी मानसिक जी समस्या आहे, मानसिक समस्येसाठी सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुण वर्गामध्ये जास्त प्रकरणं बघायला मिळतात. आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासातील काही अडथळे दूर करण्यासाठी किंवा त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढवण्यासाठी हिप्नोसिसचा काही फरक पडतो का? हो, नक्कीच. या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. यासाठी आपण विद्यार्थ्याची मुख्य समस्या व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मला एक सांगा, एका मुलाची धारणा काय असते? मला अभ्यास करू वाटत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, अवघड विषय समजत नाहीत, पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे एक्झाम हॉलमध्ये आठवत नाहीत, अशी त्याची धारणा असते. आणि जशी त्याची धारणा असते तसाच त्याला अनुभव येत असतो. परंतु एका हुशार मुलाची धारणा काय असते? मी हुशार आहे, जे वाचलं ते माझ्या सगळं लक्षात राहतं, जे शिकवलं ते मला चांगल्या प्रकारे समजतं, कोणतंही गणित कितीही अवघड असो मी चुटकीत सॉल्व्ह करून दाखवतो,
मागील वर्षी मला एवढी मार्क मिळाली होती, यावर्षी मी त्यापेक्षाही जास्त मार्क मिळवून दाखवणार, अशी त्याची धारणा असते. आणि जशी हुशार मुलाची धारणा असते तसाच त्याला अनुभवसुद्धा येत असतो. तर पालक मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या मुलाच्या मनातील अभ्यासाबद्दलची नकारात्मक धारणा ह्या त्याच्या बौद्धिक क्षमता घटवत असतात, तर सकारात्मक धारणा त्याच क्षमता वृद्धिंगत सुद्धा करत असतात. समूह उपचार पद्धतीमुळे मुलांच्या मनातील अभ्यासाबद्दलच्या नकारात्मक धारणा सकारात्मक बनवता येतात, ज्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये बौद्धिक विकास साधता येतो. आजपर्यंत आमच्याकडे याच प्रक्रियेमुळे 40-45% वरचे विद्यार्थी 80-70% पुढे गेले आहेत. आता हे पहा, वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर विवेक शास्त्री लिहितात, समूहाद्वारे मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो, परीक्षेची भीती घालवता येते, न्यूनगंड नाहीसा करता येतो, सभाधीटपणा येतो, क्रीडा कौशल्य प्राप्त करता येतं. याच कारणास्तव दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी 2007-08 सालापासून समूहाच्या विविध टेक्निकचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला आहे. हिप्नोसिसमुळे अनेक विद्यार्थ्यांचा खूप फायदा झालेला आहे. तुमच्या बोलण्यात ना कळतं 40%च्या मुलाला तर जवळपास 70-80% गुण मिळत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. अशाच काही विद्यार्थ्यांचे देखील व्हिडिओ आलेले आहेत, त्यांच्या पालकांचे व्हिडिओ आलेले, आपण ते ऐकूयात. हा विद्यार्थी स्वप्नील संजय दळवी हा 10वीत 3 वेळा नापास झाला होता, परंतु घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी सायन्सला ॲडमिशन घेतलं. 12वीमध्ये गेल्यानंतर त्याला पुन्हा नापास होण्याची भीती वाटू लागली. 12वीत दिवाळीमध्ये तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पासच होणार नाही. मी म्हटलं, काळजी करू नको, पासच नाही तर चांगल्या मार्काने पास होशील. तो 12वी सायन्स चांगल्या मार्काने पास झाला. पुढे त्यांनी बायोटेक्निक शिक्षण घेतलं. प्रथमतः तो सोलापूरमध्ये सरकारी शास्त्रज्ञ म्हणून कामाला लागला आणि आता तो सध्या गुजरातमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्य करत आहे. जो मुलगा माझ्यापाशी आल्यानंतर मी तुमचा उपचार घेतल्याशिवाय पास सुद्धा होणार नाही एवढा आत्मविश्वास गमावला होता, तोच विद्यार्थी आज नवनवीन शोध लावत आहे. हा आहे विशाल सुहास सावंत. हा डी फार्मसीला असताना याला 20 पैकी 2-3 मार्क मिळायचे. आमच्याकडे आला तेव्हा म्हणाला, मी पास जरी झालो तरी तुमचे माझ्यावर खूप उपकार होते. त्याने समूहोपचार चालू केला आणि डी फार्मसी तो फर्स्ट क्लासने पास झाला. प्रेक्षक हो, एकंदरीत हिप्नोसिस उपचार पद्धतीमुळे, संमोहिक उपचार पद्धतीमुळे मानसिक, शारीरिक आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्यांचा इथे निदान होत आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मुलांच्या स्वभावातील दोष करण्यासाठी हिप्नोसिस मदत करू शकतं का? हो, नक्कीच. आजकाल आपण पाहतोच की सगळीकडे मुलांच्या स्वभावातील दोष वाढत चालले आहेत. यामध्ये मोबाईलचा अतिवापर आहे, उद्धट बोलणे, उलटं बोलणे, खोटं बोलणे, हिंसकपणा, शीघ्रकोशीपणा, रागीटपणा, चिडचिडपणा, वाईट संगती, अभ्यास न करणे, स्कूलला न जाणे, अशा कितीतरी समस्या वाढत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यावरती रागावून, ओरडून, त्यांना मारून सुद्धा बऱ्याचदा काहीच उपयोग होत नाही. उलट यामुळे मुलं पालकांपासून दूर जाऊ लागतात, पालकांबाबत निगेटिव्ह होतात आणि त्यांच्या मनात पालकांबद्दल राग वाढत जातो. अशा कठीण काळामध्ये समूहाच्या विविध टेक्निक्स आज पालकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करताना आम्हाला दिसून येत आहेत. तुम्ही पालकांचे फीडबॅक पहा. नमस्कार, माझे नाव रेश्मा वाघमारे आणि मुलाचे नाव आहे मैत्रेय वाघमारे. मी क्रांतिदीप लोंढे सरांकडे एक आपल्या फेसबुकवरती त्यांची ॲड बघितली होती आणि मला वाटलं की मुलाला म्हणजे त्यांच्याकडे दाखवावं. काय समस्या होत्या? त्याची समस्या ही होती की तो म्हणजे खूप हायपर ॲक्टिव्ह होता आणि म्हणजे असा मारायचा, ऐकायचा नाही अजिबात, धड बोलायचा, अभ्यास करायचा नाही. त्याचबरोबर सारखा मोबाईल बघणे, म्हणजे अशा आणि भरपूर त्याच्या कंप्लेंट शाळेतनं पण यायच्या आणि सोसायटीमधनं पण कंप्लेंट यायच्या. मग मी ठरवलं की सरांकडे एकदा दाखवून बघू. सरांकडे आली एक महिना अगोदर मी आणि सरांना जी काही समस्या आहे ती मी त्यांना सांगितली. तर सरांनी एक प्रतीक शास्त्र आहे, प्रतीक म्हणून
ते प्रत्येकांचा उपाय सांगितला, परत काही सूचना दिल्या. त्या सूचनांचं आम्ही पालन केलं घरी 1 महिना आणि त्या प्रत्येक शासनाचं पण पालन केलं. तर बऱ्यापैकी मैत्रीमध्ये फरक जाणवतोय 1 महिन्यापासून. काय 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 तुम्हाला तरी जाणवला फरक त्याच्यात? तरी फरक असा जाणवलाय की तो आता म्हणजे तेवढा हायपर ॲक्टिव्ह नाही राहिला. आधी तो एका ठिकाणी बसायचा नाही, आता थोडा बसतो आणि अभ्यास पण आता करतोय. आणि जे त्याचं उद्धट बोलणं, उलट बोलणे आणि खूप मोबाईल पाहणे ते थोडं आता कमी झालंय बऱ्यापैकी. म्हणजे बऱ्यापैकी फरक जाणवतोय आणि पुढे पण आम्ही आता सरांचा कोर्स चालू ठेवणार आहे. नक्कीच सर, आज तुम्ही हितगुज या कार्यक्रमामध्ये आलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, जुनाट, मानसिक आणि शारीरिक आजार, शैक्षणिक समस्या, बौद्धिक विकास इत्यादींसाठी हिप्नोसिस उपचार एक वरदान आहे. या विषयावर राजवर्धन लोंढे सरांनी अगदी योग्य पद्धतीने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.